जनरली आपल्याजवळ दोन केमिकल्स, एक आहे आपला कॉपर सल्फेट, ठीक आहे. तर कॉपर सल्फेट हा ब्लू रंगाचा एक पदार्थ असतो जो अशा प्रकारे तुम्हाला दिसतो. ब्लू रंगाचे जे पॅलेट्स असतात ते पॅलेट्स ब्लू रंगाचे असतात खड्यासारखे, ठीक आहे. याला कॉपर सल्फेट म्हणतात. म्हणजे कॉपर प्लस सल्फेट ज्यावेळेस एकत्र येते तेव्हा कॉपर सल्फेट तयार होतं. हे एक नवीन पदार्थ असतो जो आपण या ठिकाणी पोहोचतो. तुम्हाला आहे ना. आता कॉपर सल्फेट आपण टाकू कशामध्ये, पाण्यामध्ये. कॉपर सल्फेट टाकून कॉपर सल्फेटचं सोल्युशन तयार करतो. तसं मी आता हे जनरली आपण काय करू, बारीक करून घेऊ पहिले. एक नवीन डेमॉन्स्ट्रेशन मध्ये पहा, जनरली आपण जर पाहिलं त्याला आपण बारीक करून टाकून स्टोर करू. दिसलं ना. ओके, आता हे जे तयार झालेलं आहे याला म्हणतात कॉपर सल्फेटचं सोल्युशन. हा कॉपर सल्फेटच्या सोल्युशन सोबत आपल्याला करायची रिएक्शन याच्यापेक्षा एक रिएक्टिव्ह मेटल सोबत. आता कॉपर सल्फेट हा लेस, कॉपर हा लेस रिएक्टिव्ह आहे, तुम्हाला मागच्या सांगितलं होतं. पण लेस रिएक्टिव्ह जो रिएजंट आहे किंवा एलिमेंट आहे याला रिएक्शन करण्यासाठी किंवा रिप्लेस करण्यासाठी आपल्याला याच्यापेक्षा ताकदवर एलिमेंट पाहिजे. तर आपल्याजवळ एक एलिमेंट असतो त्याचं नाव आहे Fe, लोखंड. आता पण आपण या ठिकाणी सोल्युशन तयार करून पाहिजे. दिसतं सगळ्यांना पूर्ण सोल्युशन तयार झालं. ओके, आता समजा मी या सोल्युशन मध्ये आता रिएक्शन करू आपण त्याची लोखंडाची. आता या लोखंडामध्ये पहा इकडे राधिका, आता इथं पहा तुला कुठल्याही प्रकारचा याच्याशी वेगळा रंग दिसतो का? ठीक आहे. आता आपण याच्यामध्ये या खिळ्याला याच्यामध्ये टाकून देऊ. काही होत नाही, रिएक्शन मोठी होत नाही. तर याच्यामध्ये ज्यावेळेस आपण याला टाकून देतो आणि काही वेळपर्यंत आपण याला असंच ठेवतो पूर्ण रिएक्शन मध्ये, त्यावेळेस तुम्हाला बारीक बारीक कण कॉपरचे वेगळे झालेले दिसतात. म्हणजे रिएक्शन होताना झिंक सल्फेट तयार होईल आणि झिंक सल्फेटच्या नंतर तुमचा भाग हळूहळू तुमचा, आता इथं सोल्युशन खूप जास्त आहे. लोखंडाचा चुरा जर असता तर झपाट्यात रंग बदलला असता. कारण कॉपरला काय करतो, लोखंड रिप्लेस करतो जोराने. आणि आपण जर पाहिलं, पहा या ठिकाणी जर असा हा कलर फेंट पडतो आणि या ठिकाणी आपण जर पाहिलं तुमचा बाहेर लोखंड ज्यावेळेस असतं त्यावेळेस हा लोखंड सुकतो या अँगलने. आणि या अँगलला जर पाहिलं तर तुला असं एक कॉपरचं हे असतं ना, कलर थोडा चेंज झाला दिसला. हा ही दिसतं बारीक बारीक, ते तुझं कॉपर आहे. हे जितकं सुकत जाईल, आता हे सुकत गेल्याच्या नंतर झिंक काय करेल या ठिकाणी एक रिएक्शन करेल. हा जो कॉपर सल्फेटचं सोल्युशन आहे हे ब्लू रंगाचं सोल्युशन आहे. हे या लोखंडाच्या सोबत काय करतं, रिएक्शन घेऊ. आता या लोखंडासोबत रिएक्शन घेऊ आणि जवळून जर पाहिलं पूर्ण सुकू जर दिलं तर या ठिकाणी पहा तुम्हाला तुमच्या हाताला जो चिपकतं ते काय असतं तुमचं कॉपर. म्हणजे याच्यामध्ये जे तयार झालेलं दिसतं त्याला काय म्हणतात, कॉपर नाही, फेरस सल्फेट. आता फेरस सल्फेट कुठे आहे, इकडे बघा, हे दिसतं का पांढरं पांढरं, हे पांढरं पांढरं दिसतं. हा कॉपर सल्फेट, सॉरी झिंक आयर्न सल्फेट. हा दिसतं हे व्हाईट रंगाचं. या व्हाईट रंगाच्या याच्यामध्ये तुम्ही जर पाहू शकता तसं लांबून थोडा या ठिकाणी हे झालं दिसतं ना व्हाईट रंगाचं. हे पूर्ण हे पीडी तयार झालेलं आहे, प्रेसिपिटेट तयार झालं, गाळ दिसतो ना. हा जो गाळ आहे हा आहे आयर्न सल्फेट, ठीक आहे. आणि त्याच्याकडे कॉपर वेगळा होतो. कॉपर वेगळा होत असतो म्हणजे काय, कॉपर हा तुमच्या या खिळ्यावर या ठिकाणी जमा झालेला दिसतो. दिसलं, हे बारीक बारीक कॉपरचे. असं जर आपण रिएक्शन मध्ये चुऱ्यामध्ये जर केली तर हे खिळा होता म्हणून जनरली खिळ्यावर तुम्हाला कॉपरची चिपकलेलं दिसलं. आणि तिथलं जे लोखंड होतं आयर्न होतं Fe, तो Fe कोणासोबत चालला गेला, सल्फेट सोबत. आणि काय झालं, फेरस सल्फेट. आणि काय मिळतं झालं, अशा प्रकारचे रिएक्शन आपण डिस्प्लेसमेंट रिएक्शन असतो.